पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा। ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने वास करतो, अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेदरूपी वृक्ष गीतारूपी बीजात सूक्ष्म रूपाने वास करत आहे, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात। असा ओवीचा सरळ सरळ भावार्थ आहे। वेद हा एक विशाल वृक्ष आहे व गीता ही या वृक्षाला लागलेल्या फळातील एक बीज आहे। बीज म्हणजे नेमके काय? तर बीज म्हणजे आपल्या स्वरूपाने कोणत्याही वस्तूचा विस्तार ज्याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने राहतो त्यास बीज असे म्हणतात। आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, जेन नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जेत लपे, ते तयाचे मनिपे बीज जगी। ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने वास करतो, अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेदरूपी वृक्ष गीतारूपी बीजात सूक्ष्म रूपाने वास करत आहे, असे ज्ञानोबा म्हणतात। आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू गीते माझी असे रुखू बीजी जैसा। म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे। अर्थात गीता ही बीज आहे व हे गीतारूपी बीज लावले तर या बीजापासून एक विशाल असा कांडत्रयात्मक वेदरूपी वृक्ष तयार होतो। याचाच अर्थ वेदाचे तिन्ही भाग अर्थात वेदाचा संपूर्ण विस्तार साररूपाने गीतेमध्ये साठवला गेला आहे। म्हणून गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी एक छोटीशी गोजीरवाणी श्रुतीच आहे, अर्थात वेदच आहे, असे माऊली म्हणतात। आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, एम कांडत्रयात्मको निरूपणी श्रुतीची हे कोडीसवाणी, गीता पद्य रत्नाची लेणी लिहिली आहे। जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास जी गीता सांगितली, ती गीता म्हणजे वेदाचे मूळ सूत्र, एक सुसव्य वेद अर्थात वेदाचे सार होय। आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, म्हणून वेदाची सुसव्यता ते हे मूर्त जान श्री गीता, श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली। एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले। अलंकारातील रत्नांनी सर्वांग जसे शोभून दिसते, तसे वेदातील तिन्ही कांडे गीतेमध्ये शोभून दिसत आहेत, असे माऊली म्हणतात। अर्थात वेदामध्ये एकूण 3 कांड आहेत। हे तिन्ही कांड गीतेमध्ये ठळकपणे उमटलेली आहेत। ही कांडे खालीलप्रमाणे आहेत। नंबर 1 कर्मकांड, नंबर 2 भक्तिकांड व नंबर 3 ज्ञानकांड। हीच तिन्ही कांडे गीतेमध्ये कोणत्या ठिकाणी उमटली आहेत, ती डोळ्यांना स्पष्टपणे दिसतील अशा प्रकारे माऊली स्पष्ट करून ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत। गीतेतील पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे। दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे। हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून
मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे, इतकेच गीतेच्या दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सांगितले आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रदान हे शास्त्र, एतुलाले दुजी सूत्र उभारिले. आता आपण तिन्ही कांड सविस्तरपणे पाहूयात. सर्वप्रथम नंबर 1 कर्मकांड. गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कर्मकांड सांगितले आहे. अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरिता साधनांचा जो आरंभ अर्थात कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. देह अहंकाररूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून फक्त विहित कर्माचे अर्थात नित्यनैमित्तिक कर्माचे आचरण करावे. परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत. अर्थात विहित कर्म अचूकपणे व नीतियुक्तरित्या करावे. अशा प्रकारे सद्भावनेने अर्थात नीतियुक्तरित्या कर्म करावे. हा जो तिसऱ्या अध्यायात देवाने निर्णय केला आहे तो या गीतेतील कर्मकांड समजावा. थोडक्यात निषिद्ध व काम्यकर्मांचा त्याग करून आपल्या वाट्यास आलेली विहित अर्थात नित्यनैमित्तिक कर्मे अचूकपणे सद्भावनेने व नीतियुक्तरित्या प्रत्येकाने करावीत, यास गीतेतील कर्मकांड असे म्हणतात. हेच कर्मकांड गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, मग अज्ञाने बांधलेया मोक्षपदी बैसावया साधन आरंभतो तृतीया अध्यायी बोलिला. जे देह अभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहितपरी अप्रमादे अनुष्ठावे, ऐसेनी सद्भावे कर्म करावे. हा तिजा अध्याय जो देवे निर्णय केला तो जाणावे कर्मकांड येथे. आपल्या वाटास आलेले विहित अर्थात नित्यनैमित्तिक कर्म प्रत्येकास बंधनकारक आहे. या विहित कर्माचे आचरण करणे म्हणजेच स्वधर्माचे पालन करणे होय. स्वधर्म हा वर्णानुसार ठरतो. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग अपेसे कामपूर्ती. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले, ते करी तेने जितिले कर्मबंधाते. ज्ञाती वसे साचारू सहज असे जो अधिकारू, तो आपलेल्या शास्त्रे गोचरू आपण कीजे. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. तैसे वर्ण आश्रम वसे जे करणी आले असे, गोरिया अंगा जैसे गोरेपणा. वर्णानुसार आपल्या वाट्यास आलेले कर्म प्रत्येकाने जरूर करावे अशी भगवंताची इच्छा आहे. कारण चातुर्वर्णाची निर्मिती स्वतः भगवंताने केली आहे. भगवान म्हणतात, आता याची परी जाण चारी आहे ती हे वर्ण, श्रजिले म्या गुण कर्म भागे. परंतु सध्या चातुर्वर्णाची घडी विस्कळीत झाली आहे. सध्या वर्णानुसार स्वधर्माचे पालन कोणीच करताना दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे मनुष्यास होणारा अनेक प्रकारचा मोह होय. त्यातली त्यात मनुष्य प्रामुख्याने अर्थ अर्जनाच्या मोहामुळे व देहासक्ती आणि देहास पडणाऱ्या कष्टामुळे स्वधर्म टाकतो व परधर्माकडे खेचल्या जातो. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे स्वलाच टाळू पाहणे होय. असे हे आत्मघातकीपणाचे आहे. स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो व स्वधर्मच आपणास तारू शकतो. म्हणून स्वधर्माची कास कोणीही सोडू नये. आपण आपली नोकरी व व्यवसाय करत करत वर्णानुसार आपल्या वाट्यास आलेला स्वधर्म प्रत्येकाने पाळावा अशी ज्ञानेश्वरीची इच्छा आहे. उदाहरणार्थ वैश्याने नोकरी अथवा व्यापार करत करत शेती व गोपालन करावे. परंतु असो, तूर्त हा विषय आपण येथेच थांबूयात. सध्या तुम्ही ज्या नोकरी व व्यवसायात उभे आहात त्या व्यवसायास
तूर्त आपण विहित कर्म करणे अर्थात स्वधर्माचे पालन करणे म्हणूयात. ज्याच्यामध्ये जो विशेष गुण आहे तो त्याने विकसित करावा. जोपर्यंत वैराग्य व आत्मज्ञानाच्या प्राप्तीची आपणास खात्री नाही तोपर्यंत विहित कर्म अर्थात स्वधर्म टाकू नये. वैराग्य प्राप्तीच्या आधी आपले विहित कर्म अर्थात स्वधर्म जर कोणी टाकला तर त्या व्यक्तीस पाप लागते व त्याची अधोगती होते असे ज्ञानोबाराय म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय लिहितात, म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापा वरपडा होसील आणि आपेश त्यानं वचेल कल्पांतवरी. का गळास्तन अजेचे तसे जियाले देखी तयाचे जय अधिष्ठान स्वधर्माचे घडेची ना. तो पातकाची राशी जान भारभूमीसी जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज. तैसी आत्मज्ञानाविकी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना. स्वकर्म अर्थात स्वधर्म आचरण्यास कठीण आहे म्हणून जो कर्मच टाकतो त्या व्यक्तीस मोक्ष तर दुरावतोच परंतु त्यास येणारा काळ देखील शासन करतो. काळ त्या व्यक्तीचे सर्वस्व हिरावून घेतो व त्यास दारिद्र्य येते. त्रिभुवनातील सर्व दुःखे व नानाविध पातके त्याच्याजवळ वास करतात. म्हणून माऊली म्हणतात, मनवणी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. तैसी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके दैन्य जात तितुके तेथेची वसे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्यास आलेले विहित कर्म अर्थात स्वधर्म अवश्य पाळावा. मनुष्याने स्वधर्माची कास कधीच सोडू नये. कारण मनुष्याचा आत्मोद्धार स्वधर्मातूनच होत असतो. मासा जसा पाण्यास विसंबत नाही तसे स्वधर्मास कोणीही विसंबू नये. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंबू नये. स्वधर्माचे पालन हे आपल्या जीवनाचे साध्य असते अर्थात तो आपल्या जीवनाचा हेतू असतो. या हेतुपूर्तीसाठीच मनुष्य देहाचे प्रयोजन असते. ज्या व्यक्तीस मोक्षाची अर्थात भगवत प्राप्तीची ओढ नसते त्याने फलासक्तीने अर्थात सकाम भावनेने का होईना परंतु आपले विहित कर्म करावे अर्थात स्वधर्माचे पालन करावे परंतु स्वधर्म कधीही टाकू नये. अशा प्रकारे निषिद्ध व काम्यकर्मांचा त्याग करून आपले विहित कर्म अर्थात नित्यनैमित्तिक कर्म अचूकपणे सद्भावनेने व नीतियुक्तरित्या करणे म्हणजेच गीतेतील कर्मकांड होय असे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. विहित कर्मे अर्थात नित्यनैमित्तिक कर्मे म्हणजे यज्ञ, दान, तप होय. यज्ञ म्हणजे स्वधर्माचे पालन करणे होय. गीतेतील यज्ञ व स्वधर्म हे शब्द कर्तव्य अर्थात व्यवसाय रूपाने आलेले आहेत. म्हणून यज्ञ अर्थात स्वधर्म म्हणजे वर्णानुसार आपल्या वाट्यास आलेले कर्म किंवा सध्या परिस्थितीत आपण करत असलेला व्यवसाय व नोकरी होय. दान तर दान म्हणजे शरीराने, वाचेने, मनाने व धनाने जेवढा परोपकार करून सात्विक कर्मे करता येतील तेवढे करणे म्हणजेच दान होय. आता राहिले तप. तर तप म्हणजे मुखाने अथवा मनाने हरिनाम घेणे होय. थोडक्यात विहित कर्म अर्थात नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे आपल्या वाटेस आलेला दैनंदिन व्यवसाय, दिवसभरात परोपकारार्थ होणारी सर्व दान पुण्यादी सात्विक कर्मे व मुखाने अथवा मनाने हरिनाम घेणे होय. विहित कर्म, नित्यनैमित्तिक कर्म, यज्ञ, स्वधर्म व स्वकर्म हे एकाच अर्थाचे पर्यायी शब्द आहेत. आता निषिद्ध कर्मे. निषिद्ध कर्मे म्हणजे चोरी, भांडण, हिंसा, परनिंदा, परपीडा व इतर सर्व दुष्कृत्य होय. आता काम्यकर्मे. काम्यकर्मे म्हणजे पुण्यप्राप्तीच्या किंवा
स्वर्गप्राप्तीच्या कामनेने प्रेरित होऊन केलेली विशेष सत्कर्मे होय. उदाहरणार्थ अश्वमेधादी यज्ञ करणे, 12 विहीर बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करणे, जमीन व गाव इनाम देणे इत्यादी होय. हे झाले कर्मकांड. आता आपण भक्तिकांड पाहूयात. भक्तिकांड म्हणजे काय? अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनांचा जो आरंभ अर्थात कर्ममार्ग तो 3ऱ्या अध्यायात सांगितला आहे. देह अहंकाररूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून आपल्या वाट्यास आलेली विहित अर्थात नित्यनैमित्तिक कर्मे अचूकपणे सद्भावनेने व नीतियुक्तरित्या करावीत. मग हेच विहित अर्थात नित्यनैमित्तिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडणारे कसे होईल? अशी इच्छा झाली असता अर्थात बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याने विहित कर्म अर्थात नित्यनैमित्तिक कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करावे असे देवाने सांगितले. अर्थात मला मोक्ष मिळावा अशी बद्ध जीवास अपेक्षा झाल्यास त्याने आपले विहित अर्थात नित्यनैमित्तिक कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करणे हे मोक्षप्राप्तीचे साधन आहे असे भगवान गीतेमध्ये 4थ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत सांगत आहेत. असे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. अर्थात निष्काम कर्मयोग हेच मोक्षप्राप्तीचे साधन आहे असे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. इथे भगवान असे म्हणतात की शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल ते विहित कर्म बुद्धियोगाचा आश्रय करून अर्थात कर्माभिमान व फलेच्छा त्यागून ईश्वराची पूजा समजून ईश्वराच्या प्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात कर्माने ईश्वरास भजा. कर्माने ईश्वरास भजणे अर्थात ईश्वराप्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करणे हाच कर्मयोग व हीच ईश्वराची भक्ती आहे व हेच मोक्षप्राप्तीचे साधन आहे. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी भक्ती कशी करावी हे सांगण्याच्या विषयास गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत या 8 अध्यायात कर्माने ईश्वराची भक्ती कशी करावी हे सांगितले आहे. कर्माने ईश्वराची भक्ती करणे म्हणजेच भक्तिकांड होय. गीतेमध्ये 4 ते 11 या 8 अध्यायात उघडपणे भक्तिकांड सांगितले आहे. हे आडपडदा सारून मी स्पष्टपणे सांगत आहे असे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या साराच्या सारात हे बोलत आहेत आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधन आरंभतो 3य अध्याय बोलिला. जे देहाभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पहा. ऐशी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षते आलिया देवे ब्रह्म अर्पणत्वे क्रिया सांगितली. जे देहवाच्या मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेने. ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जवा आघवा तव कर्मेशु भजावा हे जे बोलिलो. ते अष्टाध्यायी वगड जाण येथे देवताकांड शास्त्र सांगत असे आड मोडूनी बोलोय. या वरील ओव्यावरून हे सिद्ध होते की कर्म व भक्ती अक्षरशः एकरूप आहेत. नवे नवे कर्म हीच भक्ती आहे. म्हणून निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती हे समीकरण ठरते. अर्थात अति आवडीने हरिनाम घेत घेत कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभुपूजा समजून आपले प्रत्येक विहित कर्म ईश्वराप्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करावे म्हणजेच ती परिपूर्ण भक्ती ठरेल. भगवान इथे कर्माने ईश्वरास भजनाचा आग्रह का करतात
तर कारण कर्मच संसार बंधनात बांधतात व कर्मच संसार बंधनातून सोडवतात. मग कर्माने ईश्वरास भजल्यास अर्थात कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास कर्माचे फळ ईश्वरास अर्पण होते व आपणास कर्माचा फलिता घडतो व मनुष्य कर्मबंधनातून अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. म्हणून ज्ञानोबा लिहितात, ते उगानिले मज कर्म, ते उगानिले मज कर्म, तेव्हाची पुसले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिलेही गेले. येणे फलत्यागे सांडे, ते कर्म न विरोडे. एकची वेळे वेळू झाडे वांजे जैसी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे शिरा पडे. म्हणून भगवान इथे अर्जुनास बजावतात की हे अर्जुना, तू जे जे काही व्यवहार करशील किंवा जे जे काही भोग घेशील अथवा नाना प्रकारच्या यज्ञाने माझी पूजा करशील किंवा पात्र व्यक्तींना दान देशील किंवा सेवकांना वेतन देशील किंवा तप करशील, ही सर्व कर्मे तुझ्याकडून स्वभावतः जसे घडतील तसे तू भगवंताच्या प्रित्यर्थ करत आहे अशा भावनेने कर. मग ती भगवंतास अर्पण होतील. परंतु अमुके कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण तू आपल्या मनामध्ये मुळीच ठेवू नकोस. अर्थात अर्जुना, तू कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्म कर. अशा प्रकारे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर असे भगवान अर्जुनास बजावत आहेत. मग ज्याप्रमाणे अग्निकुंडामध्ये घातलेले बीज जळून जाते व मग ते पेरले तर उगवत नाही, तसे भगवंतास अर्पण केलेली सर्व बरी वाईट कर्मे जळून जातात व ती जन्ममृत्यूच्या रूपाने उगवत नाही. पुन्हा एकदा सांगतो, मग ज्याप्रमाणे अग्निकुंडामध्ये भाजलेले बीज जळून जाते मग ते पेरले तर ते जसे उगवत नाही, तसे भगवंतास अर्पण केलेली सर्व बरवाईट कर्मे जळून जातात व ती जन्ममृत्यूच्या रूपाने उगवत नाहीत. अर्थात ती तुम्हाला संसार बंधनात बांधत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मग अग्निकुंडी विजय घातली, ती अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीच मजार पिली शुभाशुभे. परी ते बीजे जैशी दगदिली, न उगतीची पेरिली, तशी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू. जाळून बीज जैसे झाडकीजे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे त्यजिले जेणे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन मनिजे, निवांतची अर्पिजे माझी आठाई. परी सर्वथा आपुल्या जीवी, किलियाची से काहीच न उरवी, ऐशी धुओनी कर्मे द्यावी माझी हाती. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फळ भोगाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. हे कर्म मी करता का आचर्याने या अर्था, ऐसा अभिमानू झने चित्ता रिगो देसी. जे जे काही व्यापार करसी का भोगहन भोगीसी, अथवा यज्ञी यजीशी नानाविधी. ना तरी पात्रविशेष दाने का सेवकादिशी जीवने, तपादी साधने व्रते करिसी. ते क्रिया जात आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करून करावे माझी या मोहरा. म्हणून अर्जुना या परी पाहायचा वेळू नवेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ. याचाच अर्थ कर्मच मनुष्या संसार बंधनात बांधतात व कर्मच मनुष्या संसार बंधनातून सोडवतात. पुन्हा एकदा ऐका, याचाच अर्थ कर्मच मनुष्या संसार बंधनात बांधतात व कर्मच मनुष्या संसार बंधनातून सोडवतात. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एक जावई सासरवाडीस गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याची रेलचेल होती. मग काय जावई बापूस जेवणात सकाळी आमरस व संध्याकाळी आमरस. या आमरसामध्ये वाटी वाटी तूप. या आमरसाचा व तुपाचा कार्यक्रम जावई बापूसाठी दररोज चालूच होता. एके दिवशी जावई बापूचे आमरसाने व तुपाने अचानक पोट बिघडले व त्यांना संडास लागली. सर्व कुटुंबीय घाबरून गेले. मग सासरेबुवा व जावई दोघे मिळून एका डॉक्टरकडे गेले. खेडेगाव असल्यामुळे डॉक्टरही झाडपाला देणारच होता. डॉक्टर साहेबांनी जावई बापूस तपासले व औषधाच्या पुड्या बांधून दिल्या.
डॉक्टर सवयाने जावई बापू सांगितले की काळजी करू नका, या पुड्या तुपात घालून घ्या, संडास राहून जाईल. त्यावर जावई डॉक्टर साहेबांना म्हणतो, अहो डॉक्टर साहेब, तुपानेच तर संडास लागली आहे व तुम्ही पुन्हा तुपातच पुड्या खा म्हणता. आता माझी काही जगण्याची आशा नाही आहे, मी मरतो आता. त्यावर डॉक्टर साहेब म्हणाले, जावई बापू, औषध तर तुपातूनच खावे लागेल, त्याशिवाय तुम्हाला गुण येणार नाही. जावई म्हणतो, ठीक आहे, आता सत्तेपुढे सांडपाना चालत नाही, खातो आता. जावई बापूने घरी आल्यावर त्या औषधाच्या सर्व पुड्या तुपात घालून घेतल्या आणि खरोखरच जावई बापूची संडास राहिली. जावई बापूंना संडास कशाने लागली होती? तर तुपाने. व राहिली कशाने? तर तुपानेच. याचाच अर्थ तुपाने संडास लागली व तुपाने संडास राहिलीही. तसे कर्मच मनुष्यास संसार बंधनात बांधतात व कर्मच मनुष्यास संसार बंधनातून सोडवतात. म्हणूनच भगवान आम्हास कर्माने ईश्वरास भजण्याचा अर्थात फलत्यागयुक्त कर्म करण्याचा आग्रह करत आहेत. कारण कर्माने ईश्वरास भजल्यास अर्थात ईश्वराचे नाम मनात धारण करून कर्म ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास कर्माचे फळ ईश्वरास अर्पण होते व आपणास कर्माचा फलत्याग घडतो व मनुष्य कर्मबंधनातून अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. मग हीच आपली कर्मे जर आपण ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त केली नाही तर आपल्या या कर्माची फळे अर्थात पापपुण्य शिल्लक राहते व हे कर्मफळ अर्थात पापपुण्य भोगण्यासाठी आपणास पुन्हा देह धरावा लागतो व आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. म्हणूनच भगवंताचे नाम मनात धारण करून कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभुपूजा समजून आपले प्रत्येक कर्म ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा, म्हणजे ते कर्म भगवंतास अर्पण होईल व तुम्हास फलत्याग अर्थात कर्मसन्यास घडेल व तुम्ही कर्मबंधनातून अर्थात संसार बंधनातून मुक्त व्हाल. जसे विषानेच विषास मारावे किंवा पृथ्वीवर पडलेल्या मनुष्यास पृथ्वीनेच स्वतः उठवावे किंवा नदीमध्ये बुडणाऱ्या मनुष्यास स्वतः नदीनेच नदी बाहेर काढावे, तसे कर्मच तुम्हास कर्मबंधनातून बाहेर काढतात व मोक्ष मिळवून देतात. म्हणून भगवान आम्हास ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करण्याचा आग्रह करत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, बुडतया नदीच धावीन नली, पडतया पृथ्वीच कळवळली, निमतया मृत्यूने दिदिली आयुष्यवृद्धी. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. पार्थ आणि काही एक नेनसी तू हे कवतिक, जे असे कर्ममोचक अपेसे असे. अशा प्रकारे आपले सर्व कर्म हरिनाम घेत घेत कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त करणे हाच गीतेतील कर्मयोग आहे व हीच भगवंताची खरी भक्तीही आहे. यासच म्हणतात कर्माने ईश्वरास भजणे. कर्माने ईश्वरास भजणे हीच खरी भक्ती होय. हे गीतेत चौथ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत सांगितले आहे. यासच भक्तिकांड असे म्हणतात. जी निष्काम भावनेने अर्थात कर्माभिमान व फलासक्ती सोडून केली जाते फक्त तीच भक्ती असते. सकाम भावनेने अर्थात फळाची आशा ठेवून केलेली भक्ती ही भक्तीमध्ये गणल्याच जात नाही. सकाम भावनेने केलेली पूजा, नामचिंतन व कर्म ही भक्ती नसून हा भक्ती मार्गावरील एक व्यापारच आहे. धनाच्या किंवा इतर काही प्राप्तीच्या उद्देशाने जो भगवंताचे नाम घेतो किंवा कर्म करतो तो भक्त नसून अभक्त असतो असे नाथ महाराज म्हणतात. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की धनलोभी तो अभक्तपूर्ण सत्य जाण उद्धवा. म्हणूनच फळाची आशा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे व नामचिंतन करणे हीच भगवंताची खरी भक्ती होय. कर्म करताना फळाची आशा करणे म्हणजे त्या भक्तीमध्ये विष कालवणे होय असे माऊली म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत की तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वाचे, परी विष फळाशेचे न घापे माझी. म्हणून फलत्यागयुक्त ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे अर्थात कर्माने ईश्वरास भजणे हीच खरी भक्ती होय. आपल्या वाटेस आलेला स्वधर्म प्रत्येकाने पाळणे बंधनकारक आहे.
स्वधर्म हा आपल्या जन्माच्या आधीच तयार असतो, किंबहुना स्वधर्म हा आपल्या जन्माची वाट पाहत असतो असे म्हटले तरी चालेल. आपणास आई जशी जन्मताच प्राप्त असते तसे स्वधर्म देखील आपणास जन्मताच प्राप्त असतो. ज्या वर्णामध्ये आपण जन्म घेतला त्या वर्णाचा व्यवसाय हाच आपला स्वधर्म असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत की तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे या ते उपासा मग अपेसे कामपूर्ती. स्वधर्माचे पालन करणे फक्त एवढेच मनुष्य देहाचे प्रयोजन आहे असे ज्ञानोबाराय म्हणतात. आपण अहोरात्र कष्ट करून पैसा मिळवायचा आणि या देहाला पोसायचे व या देहाकडून जर स्वधर्माचे पालन घडले नाही तर हा देह नुसता पोसून उपयोग तरी काय, त्यापेक्षा हा मेलेला बरा असे ज्ञानोबाराय म्हणतात. याचाच अर्थ स्वधर्माचे पालन करणे फक्त एवढेच मनुष्य देहाचे प्रयोजन आहे. माऊली म्हणतात सर्वस्वे शिनुनी येथे अर्जवावी संपत्ती जाते त्याने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. यावरून हे सिद्ध होते की देह हा शृंगारण्यासाठी नसून स्वधर्माचे पालन करण्यासाठी आहे. देह हा स्वधर्मकारणी वापरावा व स्वधर्मकारणीच जरूर तेव्हा शेवटी फेकून द्यावा. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या आरंभीच भगवंताने जीवनाचे 3 महान सिद्धांत मांडले आहेत. ते सिद्धांत खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 देहाची नश्वरता, नंबर 2 आत्म्याची अमरता व नंबर 3 स्वधर्माची अबाध्यता, अर्थात स्वधर्म कोणीही टाकू नये असे हे 3 महासिद्धांत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्मो एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. आणि शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून इथवा झुंजावे पंडूक मरा. तसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू निरोपी भ्रांती बापा. अर्जुन क्षत्रिय होता व क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्ध करणे. अर्जुन स्वधर्म अर्थात युद्ध टाकून पळू पाहत होता. तेव्हा भगवान अर्जुनास म्हणतात हे अर्जुना या युद्धात कौरव मेले काय किंवा तू मेला काय किंवा हे जगच या युद्धात बुडाले काय तरी तुला हे युद्ध टाकता येणार नाही. कारण युद्ध हा तुझा स्वधर्म आहे व स्वधर्म हा कधीच त्याज्य नाही, अर्थात तो कधीच टाकता येत नाही. कारण स्वधर्म हाच एकमात्र मनुष्यासाठी तारक असतो. म्हणून भगवान अर्जुनास म्हणतात तुम्हा क्षत्रियांना युद्ध वाचून दुसरे काही करणे उचित नाही. तुम्हा क्षत्रियांचा स्वधर्म युद्ध करणे आहे म्हणून अर्जुना तू युद्धच करावे. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनिक काही संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे. यावरून स्वधर्माची अबाध्यता कळते, अर्थात स्वधर्म हा कधीच टाकू नये, शिवाय स्वधर्म हा वर्णानुसार ठरतो हे सिद्ध होते. स्वधर्माचे अर्थात स्वकर्माचे पालन करताना फळाची आशा केल्यास त्या स्वधर्मामध्ये दोष येतो, ती भक्ती ठरत नाही. अमृत पिल्यास मनुष्य अमर होतो, परंतु हेच अमृत जर विषासोबत पिले तर अमृतसुद्धा मारक ठरते. तसे स्वधर्म अर्थात स्वकर्म जर काही हेतू ठेवून अर्थात फळाची आशा ठेवून सकाम भावनेने केले तर ते कर्म देखील दोषयुक्त अर्थात मारक ठरते. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, अमृत पिल्यास मनुष्य अमर होतो, परंतु हेच अमृत जर विषासोबत पिले तर अमृतसुद्धा मारक ठरते. तसे स्वधर्म अर्थात स्वकर्म जर काही हेतू ठेवून अर्थात फळाची आशा ठेवून सकाम भावनेने केले तर ते कर्म देखील दोषयुक्त अर्थात मारक ठरते, अर्थात आपणास जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बांधते. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत अमृते तरीच मरीजे जरी विखेशी सेविजे तैसा स्वधर्मी दोषी पाविजे हेतुकपणे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास गीतेमध्ये जागोजाग हेतुरहित अर्थात फलत्यागयुक्त कर्म करण्याचा उपदेश अर्थात आग्रह करत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत की कर्माधारे राहटीजे परी कर्मफळा न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञो न बाधीजे भूतबाधा. परी कर्मफळे आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हितुविन. मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हात सांगू निरोप माझा. तू योगयुक्त होणी फळांचा संग सांडोनी मग अर्जुना चित्त देवोनी कर्मे करी.
म्हणून बुद्धियोग सधरो ते तर अर्जुना होई स्थिरो मने करी अव्हेरू फळ हेतूचा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतू. म्हणून तुझं पार्था हेतू सांडोनी सर्वता क्षात्रवर्ती झुंजता पाप नाही. जया बुद्धियुक्ता झालिया पार्था कर्मबंधू सर्वता बाधून पवे. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची ती फळे तेजितू जाय. जसे कमळाचे पान पाण्यामध्ये राहते परंतु त्या पाण्याने ते लिप्त होत नाही, तसे सर्व कर्मे फलत्यागयुक्त करावीत व त्या कर्मामध्ये लिप्त होऊ नये. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. जी माणसे फळाची आशा ठेवून सकाम भावनेने कर्म करतात ती माणसे अविवेकी व दुर्बुद्धीयुक्त असतात असे माऊली म्हणतात. अशा माणसाची भक्तीमध्ये गणल्याच जात नाही. त्यांना स्वर्ग संसार व नरकावस्था प्राप्त होते परंतु मोक्ष कधीच मिळत नाही. सकाम भावनेने भक्ती करणाऱ्या माणसाची भक्ती कशी मूर्खपणाची असते याबद्दल बोलताना माऊली म्हणतात की अमृताचा कलश प्राप्त केला परंतु तो लात मारून सांडून दिला, किंवा कापराची मोठी रास तयार करायची व त्यास आग लावून द्यायची, किंवा मिष्टान्नामध्ये काळकूट विष कालवायचे, किंवा सुंदर स्वयंपाक करून तो स्वतः न खाता थोड्याशा पैशासाठी लोकांना विकायचा. हे वरील सर्व प्रकार जसे मूर्खपणाचे लक्षण आहे तसे सकाम भावनेने कर्म करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे असे ज्ञानोबा म्हणतात. आपली सर्व विहित कर्मे अति आवडीने हरिनाम घेत घेत कर्माभिमान व फलेच्छा त्यागून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्याग युक्त करा. हे कर्म करताना आपले कर्म पूर्णतास गेले तर सुखी होऊ नका व अपूर्ण राहिले तर दुःखी होऊ नका. कर्माच्या पूर्ण आणि अपूर्ण या दोन्ही अवस्थेत मनाचा समतोल राखा. अर्थात सुखात संतोषू नका व दुःखात विषादास भजू नका. आपण आपल्या स्वधर्माचे आचरण करत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. सुखदुःखात व कर्माच्या यश अपयशात मनाचा समतोल व चित्ताचे समत्व राखणे हाच योग व योगाचे सार असते असे ज्ञानोबा म्हणतात. तात्पर्य सुखदुःखात मनाचा समतोल राखणे हाच योग असतो. अशा कौशल्याने आपले विहित कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करणे हाच निष्काम कर्मयोग असतो. आणि म्हणूनच भगवान गीतेमध्ये म्हणतात योगा कर्मसु कौशलम. ज्ञानोबराय म्हणतात देखे संता संत कर्मी हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. जी बुद्धी फलत्यागयुक्त कर्म करते अशा बुद्धीस सुबुद्धी किंवा सद्बुद्धी असे म्हणतात. यासच बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग असेही म्हणतात. अशा फलत्यागयुक्त कर्म करणाऱ्या सद्बुद्धीमुळे अर्थात कर्मयोगामुळे आम्हास ऐहिक सुख तर मिळतेच परंतु मोक्ष प्राप्ती देखील घडते. नदीला जसा शेवट समुद्रच असतो तसे सद्बुद्धी शेवट परमात्माचा असतो. अर्थात सद्बुद्धी आपणास मोक्ष प्राप्ती करून देते. ज्याप्रमाणे मांत्रिकास भूतबाधा होत नाही त्याप्रमाणे सद्बुद्धीचा अर्थात निष्काम कर्मयोगाचा वापर करून फलत्यागयुक्त कर्म केल्यास आम्हास देखील संसाराची बाधा होत नाही. म्हणून भक्ती ही आपण आपल्या मनाने न करता ज्ञानेश्वरी शास्त्रास पुसावी म्हणजे आपण गोंधळात पडणार नाहीत. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एका माणसाचे खूप डोके दुखू लागले. तो मनुष्य औषधाच्या दुकानावर गेला व त्याने मनानेच गोळ्याचे पाकिट विकत घेतले. घरी गेल्यावर पाकिटातील सर्वच्या सर्व 10 गोळ्या त्याने खाऊन टाकल्या. परिणाम असा झाला की गोळ्या त्या मनुष्यास लागल्या व तो मनुष्य मरण पावला. परंतु त्याच गोळ्या जर त्या मनुष्याने आपल्या मनाने न घेता डॉक्टरांना विचारून घेतल्या असत्या
तर त्या मनुष्याचे डोके दुखाचे थांबले असते व त्याचा जीवही वाचला असता. तसे आपण देखील भक्ती आपल्या मनाने न करता ती ज्ञानेश्वर महाराज व ज्ञानेश्वरी शास्त्रास विचारून करावी, म्हणजे आपणही वाचल्या जाऊ व आपला उद्धारही होईल. मग ज्ञानेश्वरी हे शास्त्र भक्तीची नेमकी काय व्याख्या सांगते? मग ज्ञानेश्वरी हे शास्त्र भक्तीची नेमकी काय व्याख्या सांगते? तर ती ज्ञानेश्वरी शास्त्राने सांगितलेली भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. अति आवडीने हरिनाम घेत घेत कर्माभिमान व फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून आपले सर्व कर्म ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त करणे म्हणजेच भक्ती होय. अर्थात कर्माने ईश्वरास भजा. कर्माने ईश्वरास भजणे अर्थात ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करणे हाच कर्मयोग व हीच भगवंताची खरी भक्ती आहे. हे गीतेत 4थ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत सांगितले आहे. यासच भक्तिकांड असे म्हणतात, असे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आता आपण तिसरे कांड पाहूयात व ते तिसरे कांड आहे ज्ञानकांड. अशा प्रकारे स्वकर्माच्या फुलाने ईश्वराची पूजा केल्यास ईश्वर या पूजेने संतुष्ट होतो व प्रसाद म्हणून त्या भक्तास वैराग्य बहाल करतो. अशा वैराग्ययुक्त मनामध्येच आत्मज्ञान स्थिरावते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. म्हणून ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. तरी विरक्ती वाचून कही या ज्ञानासी तगनेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. अशा वैराग्यवान पुरुषास आत्मज्ञान श्रीगुरु व मोक्ष स्वतःहून शोधत येतात व त्याचा उद्धार करतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तया तेची गिवंसित हे ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. मग सस्य फळपाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवंसित अपेसे ये. ऐशी कर्मसाम्य दशा होय तेत विदेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवंसित असे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. अशा वैराग्यवान सदशिष्यास सद्गुरू स्वतःहून शोधत येतात व त्यास तत्वमसी अर्थात अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून आत्मज्ञान प्रदान करतात व त्यास मोक्ष मिळवून देतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की आणि तेनेची ईश प्रसादे श्रीगुरु संप्रदाय लब्धे साचे ज्ञान उद्बोधे कोळेजे. हे आत्मज्ञान म्हणजे नेमके काय? तर आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचे मला यथार्थ ज्ञान होणे होय. अर्थात मी देह नसून विश्वव्यापी आत्मा आहे असे मला ज्ञान होणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. थोडक्यात प्रपंच मिथ्या आहे व या विश्वात सर्वत्र एक परमात्माच ओतप्रोत भरला आहे आणि तो परमात्मा मी आहे. अर्थात संपूर्ण विश्व मीच व्यापले आहे अशा बोधावर आरूढ होणे म्हणजेच आत्मज्ञानाची प्राप्ती होणे होय. अशा प्रकारे कर्माने ईश्वरास भजल्यास अर्थात ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म केल्यास साधकास वैराग्य व आत्मज्ञान प्राप्त होते. या आत्मज्ञानामुळे त्या साधकाच्या देहाच्या ठिकाणी काही लक्षणे अर्थात सद्गुण उमटतात. ही सर्व सद्गुण गीतेमध्ये 12व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत वर्णन करून सांगितले आहेत. या 4 अध्यायात सांगितलेल्या आत्मज्ञानी पुरुषाच्या सद्गुणांच्या समुदायासच ज्ञानकांड असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तो 12वा अध्याय आधी आणि 15वा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणाशी म्हणून चौही ऊर्ध्व मुळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपिजे. आत्मज्ञान हे डोळ्याने उघडे दिसत नाही, परंतु ज्या व्यक्तीस आत्मज्ञान झाले आहे त्या व्यक्तीच्या शरीरात ते आत्मज्ञान आपली शक्ती प्रकट करते. तेव्हा ते इंद्रियाच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. झाडांच्या टवटवीतपणावरून वसंताचा प्रवेश ओळखता येतो.
तसे इंद्रियाच्या कर्तीतून आत्मज्ञान ओळखता येते. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मग तेची ये शरीरी जे आपला प्रभाव करी ते इंद्रियाच्या व्यापारी डोळा दिसे. पै वसंताचे रिगवणे झाडांचे निसाजेपणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. वृक्षाच्या मुळाला जमिनीमध्ये पाणी सापडले ते बाहेर फांद्याच्या विस्तारावरून ओळखता येते. पिकाच्या लुसलुसीतपणावरून जमिनीचा मृदूपणा अर्थात कस ओळखता येतो. किंवा आचरणावरून मनुष्याचे कुल ओळखता येते. आदरातिथ्याच्या तयारीवरून मनुष्याच्या ठिकाणी असलेला स्नेह ओळखता येतो. किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखता येतो. केळीत तयार झालेला कापूर त्याच्या सुवासावरून ओळखता येतो. किंवा भिंगाच्या आत ठेवलेला दिवा बाहेर येणाऱ्या प्रकाशावरून ओळखता येतो. तसे साधकाच्या हृदयात उत्पन्न झालेल्या आत्मज्ञानाने त्याच्या देहाच्या ठिकाणी काही लक्षणे अर्थात सद्गुण उमटतात. या सद्गुणावरून साधकास आत्मज्ञान झाल्याचे ओळखता येते. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तैसे हृदयची निज्ञाने जी देही उमटती चिन्हे ते सांगू आता अवधाने चांगे ऐक. ज्यास आत्मज्ञान झाले तो मुक्त व संत असतो. अशा आत्मज्ञानी स्थितप्रज्ञ अर्थात संत पुरुषाच्या ठिकाणी दिसणारी लक्षणे अर्थात सद्गुण खालीलप्रमाणे असतात. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, अर्जव, सद्गुरुसेवा, शौच, स्थैर्य, अंतकरण निग्रह, वैराग्य, अनाहंकार, जन्ममृत्यू जराव्याधी यांच्यामध्ये दुःखदोष यांचा वारंवार विचार करणे, अनासक्ती, ग्रहधारा पुत्र यांच्याबद्दल अलोलुप्यता, समचित्त, भगवंताच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती, एकांतप्रियता, अध्यात्मज्ञान नित्य आहे असा बुद्धीचा निश्चय आणि तत्त्वज्ञान दर्शनम. याशिवाय जो कोणाचाही द्वेष करत नाही व जो सर्वांसोबतच पाणी व प्रतीप्रमाणे मैत्रीने वागतो, जो सर्वावर सारखेच प्रेम, दया व कृपा करतो, ज्याने विषयाचा त्याग केलेला असतो, ज्याचा अहंकार गेलेला असतो अर्थात जो मी व माझे विसरलेला असतो, जो सुखदुःख समान मारणारा असतो, ज्याच्याजवळ पृथ्वीप्रमाणे अनाक्रोश क्षमा असते अर्थात जो अपकार करणाऱ्यावर देखील उपकार करतो, ज्याच्याजवळ मूर्तिमंत दया असते, जो सतत संतुष्ट व समाधानी असतो, ज्याचे मन आत्मस्वरूपात कायमचे स्थिरावलेले असते, ज्याच्या वागण्यात धर्म अर्थात सत्य, प्रेम, जिव्हाळा, नीती, रीती, माणुसकी व इमानदारी असते, जो जितेंद्रिय असतो अर्थात ज्याने मन व इतर सर्व इंद्रियावर ताबा मिळवलेला असतो, ज्याच्याजवळ अद्वैत व समदृष्टी असते, ज्याची भगवंतावर दृढ श्रद्धा असते व जो भगवंताचे अतिआवडीने सातत्याने नामचिंतन करतो, ज्याने आपले मन व बुद्धी भगवंतास अर्पण केलेली असते व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न असते, जो अल्पसंतुष्ट असतो, जो इतरास कोणासही त्रास देत नाही, लोकांचा ज्याला कंटाळा येत नाही, लोक देखील ज्याला कंटाळत नाहीत, जो हर्ष, शोक, भीती व उद्वेग रहित असतो, ज्याच्याजवळ कमालीची सहनशीलता असते, जो निस्वार्थ, निरीच्छ व अनासक्त असतो, जो देहावर उदास असतो, ज्याने काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचा त्याग केलेला असतो, जो कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने आपले कर्म करतो अर्थात जो कर्मयोगी असतो, जो मितभाषी असतो, जो मौनी असतो, जो सातत्याने सत्य बोलतो, जो आपल्या वाणीने कोणासही दुखावत नाही, ज्याचे बोलणे अमृतासारखे मधुर असते, जो शत्रू, मित्र आणि मान, अपमान याविषयी समभाव बाळगतो, ज्याच्याजवळ आपपर असा भेदभाव नसतो, ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते, हे सर्व विश्वच ज्याचे घर असते, ही वरील सर्व सद्गुण आत्मज्ञानी अर्थात संत पुरुषाच्या ठिकाणी वास करतात. ज्याच्या जीवनात ही वरील सर्व लक्षणे अर्थात सद्गुण वास करतात, फक्त तोच आत्मज्ञानी अर्थात संत पुरुष असतो, इतर कोणीही नाही. झाडे पालवी व फुलांनी सजून सुशोभित झाली
की समजून घ्यावे वसंत ऋतूचे आगमन झाले. तसे साधक वरील सर्व सद्गुणांनी सजून सुशोभित झाला की समजून घ्यावे साधकाच्या जीवनात आत्मज्ञान व संतपदाचे आगमन झाले. आत्मज्ञानी अर्थात संत पुरुषाच्या जीवनात असलेल्या वरील या सर्व सद्गुणांच्या समुदायासच ज्ञानकांड असे म्हणतात, असे ज्ञानोबराय म्हणतात. मी आत्मज्ञानी आहे अशी भावना मनात ठेवणे हा सुद्धा एक अहंकारच आहे. मग ज्या आत्मज्ञानाने माया अर्थात अज्ञान जाळून टाकले ते आत्मज्ञानसुद्धा जाळून टाकून निखिल ब्रह्मस्वरूप बनणे म्हणजे संत बनणे होय. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ऐशी जळो सरली या माया तित जाळीते तेही जळे. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते नेई हरपे पाठी ज्ञेयाची स्वरूपे निखिल उरे. असा संत महात्मा मुक्तीवर भजनयुक्त असतो. तो ज्ञान गिळून गोविंद गात असतो. असे हे संतपद म्हणजे विश्वातील सर्वोच्च व सर्वोत्तम पद होय. असे संत महात्मे देव बनलेले असतात व त्यांनी प्रत्यक्षात श्रीकृष्णरूपी खरा देव पाहिलेला असतो. देव देखील अशा संत महात्म्यांचे मोठ्या आवडीने दास्यत्व करत असतो. अशा जीवनास धन्य व सफल जीवन म्हणतात. असे सफल जीवन अर्थात संत जीवन प्राप्त करणे म्हणजेच मानवी जीवनाची खरी सार्थकता होय. म्हणूनच ज्या आत्मज्ञानाने संतपद प्राप्त होते व मनुष्य मृत्यूवर विजय मिळवतो त्या आत्मज्ञानाची प्राप्ती करणे हेच मनुष्य जीवनाचे प्रमुख ध्येय असावे. असे हे आत्मज्ञान व सर्वोत्तम संतपद मनुष्यास कर्माने ईश्वरास भजल्यास प्राप्त होते. म्हणून कर्माने ईश्वरास भजणे अर्थात हरिनाम घेत घेत आपले सर्व कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त करणे हीच भगवंताची खरी भक्ती होय व हाच कर्मयोगी होय. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणाले की तव कर्मे येशू भजावा हे जे बोलिलो. थोडक्यात हरिनाम घेत घेत कर्माने ईश्वरास भजणे हीच भगवंताची खरी भक्ती होय. अशा प्रकारे ज्ञानोबरायांनी वेदातील तिन्ही कांड गीतेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी उमटली आहेत ती डोळ्यांना स्पष्टपणे दिसतील अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट करून दाखविली आहेत. अलंकारित रत्नांनी सर्वांग जसे शोभून दिसते तसे वेदातील हे तिन्ही कांड गीतेमध्ये शोभून दिसत आहेत. तेच हे वर नमूद केलेले तिन्ही कांड होत अर्थात कर्मकांड, भक्तिकांड व ज्ञानकांड. ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने वास करतो अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेदरूपी वृक्ष गीतारूपी बीजात सूक्ष्म रूपाने वास करत आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेकू गीते माझी असे रुखू बीजी जैसा. शेवटी माऊली म्हणतात मोक्षाचे साधन जे आत्मज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंबादी 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. आपल्या मोक्षरूपी मुक्कामावर पोहोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरी जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला तोच या गीतेतील 17वा अध्याय होय. अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवाने आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17 अध्यायाच्या अखेरपर्यंत या 17 अध्यायात सांगितलेलं संपूर्ण अर्थाच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे अर्थात संपूर्ण 17 अध्यायाचे तात्पर्य व सार ज्या अध्यायात सांगितले आहे तो हा 18वा अध्याय गीतेच्या कलशाच्या अर्थात शेवटच्या ठिकाणी आहे. म्हणून या 18व्या अध्यायास एक अध्याय गीताच म्हणतात. अशा प्रकारे भगवद्गीतारूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा अवधार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे. थोडक्यात वेद हा आपल्या पाठीमागील वनेपणाला भिवून गीतेच्या पोटात शिरला आहे. त्यामुळे गीता ही एक छोटीशी गोजीरवाणी श्रुतीच आहे, वेदच आहे. अशा प्रकारे ज्ञानोबरायांनी वेदातील तिन्ही कांड गीतेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी उमटली आहेत ती डोळ्यांना स्पष्टपणे दिसतील अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट करून दाखविली आहेत. अलंकारित रत्नांनी सर्वांग जसे शोभून दिसते तसे वेदातील हे तिन्ही कांड गीतेमध्ये शोभून दिसत आहेत. तेच हे वर नमूद केलेले तिन्ही कांड होत अर्थात कर्मकांड, भक्तिकांड व ज्ञानकांड होत. ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने वास करतो अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेदरूपी वृक्ष गीतारूपी बीजात सूक्ष्म रूपाने वास करत आहे.
आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशिकू गीते माझी अशी रुखू बिजी जैसा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.